नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जसे की आपल्याला माहीतच आहे, आपण प्युअर गावरान कुक्कुटपालन करतो आणि गावरान कुक्कुटपालन कसे करायचे आणि त्यामध्ये येणाऱ्या समस्या दूर कशा करायच्या आणि आपण गावरान कुक्कुटपालन करताना त्याचं कन्स्ट्रक्शन कसं करायचं, त्याचा शेड कसा बांधायचा आणि या सर्व गोष्टी ज्या गावरान कुक्कुटपालनाविषयी निगडीत आहे, आपण या व्हिडिओमध्ये किंवा आपल्या या चॅनलवर आपण अवेलेबल करून देत असतो. आपण नवनवीन व्हिडिओ त्यासाठी बनवत असतो मित्रांनो आणि गावरान कुक्कुटपालनमध्ये कुक्कुटपालन कसं करायचं, त्यामध्ये कोंबड्यांना येणारे आजार, त्यावर इलाज कसा करायचा, या सर्व गोष्टींची आपण माहिती देत असतो मित्रांनो. आणि आपण मला फॉलो करता त्यासाठी सर्वप्रथम धन्यवाद मित्रांनो. आणि मी भरपूर दिवस झाले की व्हिडिओ टाकत नाही आहे. त्याची मी तुम्हाला सर्वप्रथम माफी मागतो मित्रांनो. कारण मी स्वतः कामात आहे. भरपूर दिवसापासून मी व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत आहे, परंतु आपल्या मीटिंग्स चालते मित्रांनो. आपले ट्रेनिंग सेंटर आहे, आपण ट्रेनिंग्स घेतो. त्यामुळे आपण बिझी असतो. त्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवता नाही आला मित्रांनो. पण आता यापुढे असं होणार नाही. आपण आता रेग्युलरली हप्त्यातून किंवा 3 दिवसातून एक वेळा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो अपलोड करणार आहे. आणि मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ कशावर बनवायचे, काय बनवायचे, आपल्याला कोणती माहिती हवी आहे, हे तुम्ही मला सांगा. म्हणजे मी त्या हिशोबाने व्हिडिओ बनवतो मित्रांनो. म्हणजे मला पण टॉपिक मिळेल का आपण व्हिडिओ कशावर बनवायला पाहिजे. भरपूर साऱ्या आपल्या शेतकरी बांधवांनी मला रिप्लाय दिलेला आहे, कमेंट्स केलेल्या आहे. माझी अ, माझा अ, माझ्या मला माझ्याजवळ वेळ नसल्यामुळे मी भरपूर जणांना रिप्लाय नाही देऊ शकलो मित्रांनो. परंतु आता आपण प्रत्येक कमेंट्सचे रिप्लाय देऊ आणि त्या कमेंट्सनुसार आपल्याला जो टॉपिक हवा आहे, जी समस्या आहे, त्या समस्येनुसार आपण यापुढे व्हिडिओ तयार करणार आहोत मित्रांनो. म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांना ज्या पण समस्या आहेत त्या दूर होतील. आणि जसे की आपल्याला माहीतच आहे, आपण गावरान कुक्कुटपालन करतो आणि मला तुम्ही इथपर्यंत आणलं त्यासाठी धन्यवाद मित्रांनो. आणि आपल्या चॅनलवर जर का कोणी आपला शेतकरी मित्र नवीन असेल, तर आपल्या या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड झाला की सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि मला पण मित्रांनो असं मोटिव्हेशन मिळते. जर का तुम्ही माझ्या व्हिडिओवर कमेंट केली, मला व्ह्यूज वगैरे आले, तुम्ही लाइक्स केले, तर मला मित्रांनो मोटिव्हेशन मिळते, की आपण नवीन व्हिडिओ बनवायला पाहिजे. आपल्या शेतकरी बांधवांसाठी काहीतरी नवीन टॉपिक वर व्हिडिओ बनवायला पाहिजे. नवीन समस्या ज्या कोणत्या येत आहे या कुक्कुटपालनात त्याविषयी व्हिडिओ बनवायला पाहिजे. आणि मित्रांनो, आपला जो काही कुक्कुटपालनमध्ये प्रॉब्लेम आहे, समस्या आहे, त्यावर निवारण करायचं काम तुमच्या भावाचं आहे आणि तुमच्यासाठी तुमचा भाऊ एनीटाईम अवेलेबल आहे. आणि त्यासाठी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या समस्या. आणि इथून दर 3 दिवसात, 4 दिवसात आपला एक व्हिडिओ येणार आहे. मित्रांनो, तर आपण आपल्या व्हिडिओमध्ये पुढे वळू. जसे की आज तुम्हाला माझ्याजवळ प्रॉपर टॉपिक नाही मित्रांनो. पण जसे मला भरपूर मित्रांच्या कमेंट्स आल्या, की शेड कसा बांधायला पाहिजे, नियोजन कसं करायला पाहिजे. पण मी ते तर नाही करू शकत मित्रांनो. परंतु तुम्हाला एवढं सांगू इच्छितो, आपण गावरान कुक्कुटपालन करत असताना असं कंपल्सरी नाही आहे, की आपण अ, भरपूर सारे इन्व्हेस्टमेंट करूनच गावरान कुक्कुटपालन करू शकतो किंवा अ, भरपूर पैसा लागतोच असं नाही आहे मित्रांनो. आपण कमीत कमी बजेटमध्ये सुद्धा गावरान कुक्कुटपालन करू शकतो. ते बॉयलर नाही आहे, की आपले पक्षी हे भरपूर चांगल्या इम्युनिटीमध्ये असतात. त्यामुळे आपण त्यांना लो कॉस्टमध्ये कमीत कमी सुविधा पुरवून सुद्धा आपण त्यांना प्रॉपर जगवू शकतो मित्रांनो, प्रॉपर बनवू शकतो. कारण तुम्हाला माहीतच आहे, जर का आपण ब्रॉयलरचे फार्म्स बघतो मित्रांनो, त्यामध्ये कसं होते, जर प्रॉपर लाईट नसली तर अ, अ, पिलांची, कोंबड्यांची मर होते आणि त्यामुळे आपल्या भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांचं नुकसान होते. आणि ते तर चालते आपल्याला, पण त्यापेक्षाही तोट्याचं काम म्हणजे त्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला भरपूर सारी इन्व्हेस्टमेंट लागते मित्रांनो. जसे की 10,00,000, 15,00,000. आणि हा आकडा आपल्या या गावरान कुक्कुटपालनमध्ये जो शेतकरी बांधव नवीन आहे, ज्यांनी आत्ताच सुरुवात केली आहे, ज्याच्या करिअरची जेमतेम सुरुवात झालेली आहे, असे शेतकरी मित्र जे आहे, त्यांच्यासाठी आपण आपल्याला माहीत असलेले रस्ते बनवून देणार आहे मित्रांनो. म्हणजे कोणाचं बजेट कमी असते, 1,00,000, 2,00,000, येथून बिझनेस कसा बनवायचा याच्यासाठी आपण रस्ते क्रिएट करणार आहे मित्रांनो. कारण आपल्यातले भरपूर सारे शेतकरी बांधव असे आहे ज्यांच्याकडून
1 लाख 2 लाख बनवणं सुद्धा एका दमाने इन्व्हेस्ट करणं सुद्धा भरपूर कठीण आहे. म्हणून आपण त्या शेतकरी बांधवांसाठी कमीत कमी बजेटमध्ये कसा गावरान कुक्कुटपालनचा फार्म बनवायचा आणि कशी इन्कम करायची या सर्व विषयी आपण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. म्हणून आपल्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला असाच सपोर्ट करा म्हणजे मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवेल आणि नक्की म्हणजे तुम्ही आपण कुठून व्हिडिओ बघत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे मला पण कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. आणि मित्रांनो असेच मला सपोर्ट करत राहाल तुम्ही तर मी तर माझी प्रगती करतच आहे. पण मी तुम्हाला सुद्धा घेऊन समोर चालेल आणि आता इथून समोर आपल्या नवनवीन टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. जसे की तुम्ही जे टॉपिक सजेस्ट कराल, मी त्याच टॉपिकवर व्हिडिओ बनेन आणि आपला हा व्हिडिओ याचसाठी होता की आपण आपल्या चॅनलवर रिटर्न होत आहे आणि आपण आपल्या चॅनलवर आता इथून पुढे चांगले व्हिडिओ टाकणार आहे. इथून पुढे आपण रेग्युलरली आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड करणार आहे. जेणेकरून आपले जे शेतकरी बांधव आहे त्यांना प्रॉपर ऑन टाईम नॉलेज मिळो आणि ते आपल्या धंद्यामध्ये म्हणा गावरान कुक्कुटपालनमध्ये अ, अ, आणखी प्रगती पथावर जावं आपली अशी इच्छा आहे आणि आपलं हेच टार्गेट आहे. तर मित्रांनो प्लीज मला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे आपण YouTubeवर माझी नोटिफिकेशन सगळ्यात पहिले पोहोचेल आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढेच होतं आणि आपण मला सांगा, की नवीन कोणत्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे. आपण त्याच टॉपिकवर व्हिडिओ बनवू. या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या